नमस्कार, मी शुभश्री. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही माझं चॅनल आधीपासून सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला माहितीच आहे, मी प्रेग्नन्सी रिलेटेड व्हिडिओज या चॅनलवरती शेअर करत असते. आजचा व्हिडिओचा टॉपिक देखील तसाच असणार आहे. आज आपण पाहणार आहोत PCOS आणि PCOD यांमधला फरक काय आहे आणि याची कारणं काय असतात आणि यामुळे प्रेग्नन्सी शक्य होते की नाही. सगळ्यात पहिले तर आपण पाहूयात PCOD म्हणजे काय असतं. तर PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज. आता यामुळे नक्की काय होतं, तर आपले पिरियड्स जे असतात ते इरेग्युलर होतात आणि आपल्या ओव्हरीजमध्ये इमॅच्युअर एग्ज तयार व्हायला स्टार्ट होतं. आता हे एग्ज जे असतात ते मॅच्युअर नसल्यामुळं तुमच्या ओव्हरीजमध्ये स्मॉल सिस्ट तयार व्हायला चालू होते. आता आपण पाहूयात PCOS म्हणजे नक्की काय असतं. तर PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. यामध्ये काय होतं, तर तुमचे हॉर्मोन जे असतात ते इम्बॅलन्स होतात आणि त्यामुळे तुमचे पिरियड्स इरेग्युलर होतात. यामुळे ना आपल्या शरीरामध्ये मेल हॉर्मोन जो एक असतो त्याचं नाव आहे अँड्रोजन. हा आहे ना आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात वाढतो आणि तो आपल्या ओव्ह्युलेशनवर परिणाम करतो. आता PCOS आणि PCOD यांचे लक्षण आपण जाणून घेऊयात. या दोन्हींचे लक्षणं सुद्धा सेम आहेत. आता यातलं पहिलं लक्षण म्हणजे तुमचे पिरियड्स जे असतात ते इरेग्युलर होतात. दुसरं लक्षण म्हणजे तुमचं वेट गेन होतं. तिसरं म्हणजे तुम्हाला ॲक्ने प्रॉब्लेम जास्त व्हायला लागतो आणि चौथं लक्षण म्हणजे तुम्हाला हेअरफॉल होतं. पाचवं लक्षण म्हणजे तुमचे मूड स्विंग्स जास्त व्हायला स्टार्ट होतात. PCOS आहे आणि PCOD आहे हे आपल्याला कसं समजतं, तर आपले पिरियड्स आपल्याला इरेग्युलर आहेत हे आपल्याला जाणवायला लागतं तेव्हा आपण डॉक्टरांकडे नक्कीच गेलं पाहिजे. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला काही अल्ट्रासाऊंड सजेस्ट करतात किंवा काही ब्लड टेस्ट सजेस्ट करतात. त्यामधून आपल्याला समजून जातं की आपल्याला नक्की PCOS आहे की PCOD आहे. आता हे कंट्रोलमध्ये आणणं शक्य आहे का? तर हो. जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल व्यवस्थित मेंटेन केली, तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये व्यवस्थित बदल केला, शक्य तेवढे एक्सरसाइज केले, तर तुमच्या नक्कीच PCOS आणि PCOD मध्ये कंट्रोल येण्यास मदत होते. हे नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला डॉक्टरच्या सजेशनने गोळ्या तर घ्यायच्याच आहे, पण नॅचरली नियंत्रणात आणण्यासाठी आपण काय नक्की केलं पाहिजे ते आज मी तुम्हाला सांगते. तर आपल्याला योग्य पद्धतीने आपल्याला योगा केला पाहिजे. वजन नियंत्रणात आणण्यासाठी तुम्हाला 30 ते 45 मिनिटं रोज वॉक केलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही आहारामध्ये काय बदल केले पाहिजेत, तर जर तुम्ही शुगर इंटेक जास्त करत असाल तर ते कमी केलं पाहिजे. मैदा नाही खाल्ला पाहिजे. कोल्ड्रिंक्स, बाहेरचं बर्गर, पिझ्झा हे पूर्णपणे बंद करायचं, जर तुम्हाला प्रेग्नन्सी लगेच प्लॅनिंग करत असाल तर. आणि तुम्ही तुमच्या आहारामध्ये रोज डाळी खाल्ल्या पाहिजेत, फळं खाल्ली पाहिजेत, ड्रायफ्रुट्स खाल्ले पाहिजेत. बाजारामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स मिळतात. डीमार्टमध्ये तर मिक्स सीड्सचं सुद्धा पाकिट मिळतं, तर ते घेऊन यायचं. त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने लाडू बनवायचे किंवा ड्राय रोस्ट करून सुद्धा तुम्ही 1 चमचा रोज खाल्लं पाहिजे. आता हॉर्मोन बॅलन्स करण्यासाठी ना आपल्याला झोप 7 ते 8 तासांची बरोबर केली पाहिजे. म्हणजे आपलं स्लीप सायकल जर नीट असेल ना तर आपले हॉर्मोन पण बॅलन्स व्हायला त्याने आपल्याला यासाठी ना स्ट्रेस सुद्धा खूप कमी घेतला पाहिजे. स्ट्रेस कमी करण्यासाठी रोज तुम्ही सकाळी उठल्यानंतर 15 मिनिटं मेडिटेशन केलं पाहिजे, योगा केला पाहिजे, ब्रीदिंग एक्सरसाइज केले पाहिजेत. यामुळे तुमचा स्ट्रेस बॅलन्स व्हायला सुद्धा मदत होते. आता जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅनिंग स्टेजमध्ये आहात तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचं सजेशन म्हणजे तुम्ही प्ले स्टोअरवरून माया ॲप डाउनलोड करायचं. या माया ॲपमध्ये आपल्याला प्रेग्नन्सी ट्रॅक करता येते, आपले पिरियड्स ट्रॅक करता येतात, आपलं ओव्ह्युलेशन ट्रॅक करता येतं, आपली प्रेग्नन्सी किती वीक्सची आहे, आपलं अख्खी प्रेग्नन्सी जर्नी सुद्धा आपल्याला त्यामध्ये ट्रॅक करायला येईल. आता PCOD आणि PCOS मध्ये PCOS हा जास्त धोकादायक मानला जातो का? तर PCOS चा त्रास ज्यांना होतो त्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचा, थायरॉइडचा, परत तुम्हाला डायबिटीसचा धोका जास्त प्रमाणात वाढू शकतो आणि तुम्हाला फर्टिलिटीचा इश्यू तर PCOD आणि PCOS दोन्हीमध्ये पण असतोच. आता आपण बघूयात PCOD आणि PCOS मध्ये नक्की काय फरक असतो. तर PCOD मध्ये आपल्याला ओव्हरीजमध्ये इमॅच्युअर एग्ज तयार होतात. त्या तुलनेने PCOS मध्ये आपल्याला हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास होतो. PCOD हा कॉमन कंडिशन आहे, जास्त सिरियस नसतो, पण PCOS मध्ये जास्त सिरियस मानला जातो कारण जे आपली हेल्थ रिस्क फॅक्टर जो असतो तो वाढतो. का? तर आपल्याला थायरॉइडचा इश्यू जाणवतो, त्याच्यानंतर तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा इश्यू जाणवतो, त्यानंतर आपल्याला डायबिटीसची शक्यता जास्त वाढते, फर्टिलिटी कंडिशन्स जास्त वाढतात.
तुम्हाला पण जर PCOS आणि PCOD डिटेक्ट झाला असेल तर घाबरून जायची काहीच गरज नाही. तुम्ही एकट्या नाहीच आहेत. अशा खूप महिला आहेत की ज्यांना PCOS आणि PCODचा त्रास होतो. आता यामध्ये तुम्ही लाईफस्टाईलमध्ये जर योग्यरित्या फरक केला आणि तुम्ही योग्य प्रकारे ट्रीटमेंट घेतली तर हा कंट्रोलमध्ये नक्कीच येऊ शकतो आणि तुम्हाला प्रेग्नेन्सी सुद्धा शक्य होऊ शकते. जर तुम्ही प्रेग्नेन्सी प्लॅनिंग स्टेजमध्ये असाल तर तुम्ही डॉक्टरांची ट्रीटमेंट तर घेतलीच पाहिजे. त्यानंतर मी तुम्हाला कोणता डाएट केला पाहिजे आणि कोणत्या एक्सरसाइज केल्या पाहिजेत याचा व्हिडिओ मी ऑलरेडी यूट्यूब चॅनलवरती टाकलेला होता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करेन. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की जाऊन पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला पण प्रेग्नेन्सी रिलेटेड आणखीन चांगले व्हिडिओज पाहायचे असतील तर मला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा. मी त्यावरती व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करेल. धन्यवाद.